हा जिल्हा आहे आणि त्यामुळेच या जिल्ह्यामध्ये मी आलोय. त्यामुळं नामांतराच्या लढ्यामध्ये जे शहीद झाले त्यांना अभिवादन न करता पुढे बोलणं बरोबर नाही. त्यामुळं आमचे मातंग समाजाचे बंधू ज्यांनी बाबासाहेबांच्या जय भीम नारायण या इकडच्या मनुवाद्यांच्या हाल अपेक्षा सहन करत शहीद झाले ते पोचीरामजी कांबळे, जनार्दन मावाडे, गौतम वाघमारे यांना मी पहिल्यांदा नम्रपणे त्यांना अभिवादन करतो. त्याचबरोबर मोबाईलचे नेट न होऊन जाते या नांदेडमधून अटकत नाही का? पूर्वीपासून भैयासाहेबांच्या काळापासून अनेक मातंग समाजाचे नेते भैयासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले आहेत. आज त्यांची आठवण करणे अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट गोविंदराव बाळाडीकर, IP बसवंते, त्याचबरोबर नामांतराच्या प्रमुख नेत्या केसराबाई गोडमुके, तसंच HP कांबळे सर आणि अनेक त्या काळामध्ये सर्व म्हणजे बौद्ध असतील, मातंग असतील, अनेक तरुण कार्यकर्ते त्या काळामध्ये ज्यांनी ही नामांतराची लढाई लढली त्या सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. त्याचबरोबर आज मी मान्य करतो की नांदेडकरांनी इतिहास घडवला, कारण तुमचा मोर्चा हा मुंबईच्या मोर्चापेक्षा सुद्धा मोठा झाला. तुम्हा सर्वांना सॅल्यूट, तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी हे सर्व घडून आणलं, सर्वांची नावं घेणं शक्य नाही, परंतु ज्यांची नावं घेणं अत्यंत गरजेचं आहे ते इंजिनियर अशोक गायकवाड असतील, इंजिनियर भारत कानिते असतील, राहुल प्रधान असतील, इंजिनियर धनजकर असतील, प्रशील गायकवाड असतील, प्रकाश दिप्के असतील, मयूर शेरे असतील, निखिल गजे असतील, अशोक कांबळे असतील, सुशील देगलूपकर असतील, विलास नरभागे, व्यंकट लोहबंदे, अमोल महिपाले, मयूर कांबळे, नवनाथ बनसोडे, सम्राट आढाव, संदीप पाटोळे, नामदेव फुलपगार, माधव गायकवाड, केशव कांबळे, भगवान डगे, किरण सदावर्ते, राजरत्न पवार, राजरत्न चोडगे, ऋषभ महादळे, त्याचबरोबर सचिन शेळके, विशाल कदम, चेतन बंटी गायकवाड, राहुल घोडळकर, रोहन गळवटे, त्रिशरण दक्षिणे आणि रोहित बारजे आणि अनेक त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांना त्यांनी जी मेहनत घेतली आहे, खऱ्या अर्थानं आज रंग आणलाय, त्या मेहनतीला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांना सुद्धा त्या मेहनतीबद्दल त्यांना सुद्धा मी सॅल्यूट करतो. आणि आता मूळ मुद्द्याला येतो. या महाराष्ट्रामध्ये आमचा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये उभा राहून असं म्हणतो की मला सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं नाही का? सुप्रीम कोर्टात सांगितलं काय बाबा, तुला तू वकील आहेस ना, तुला वकील असताना तुला तो जजमेंट वाचवायचा आहे का? हा मला प्रश्न आहे. त्या जजमेंटमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या ज्या राज्यांना ऐच्छिक पद्धतीनं हे उपवर्गीय लागू करायचं असेल ते लागू करू शकतात अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी प्रत्येक राज्याला हे उपवर्गीय करायलाच पाहिजे असं काही सांगितलं नाही. त्यामुळे पहिल्यांदा मला आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर, मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस अशा पद्धतीने खोटं कसं बोलू शकतो. त्यामुळं मला माहित आहे की तुमच्यावरती सुद्धा तुमचे बाप बसलेले आहेत नागपूरमध्ये आणि त्यांनी आदेश दिला की तुम्ही इथे डोलता. त्यामुळं लोकांना तुम्ही फसू शकता. पण आज आंबेडकर समाज प्रचंड शिकलेला आहे, त्यामुळं त्याला वाचता लिहिता येतं. पूर्वीसारखं मनुवादी संस्कृती इथं नाही की या इथं फक्त ब्राह्मणाने वाचावं आणि लिखावं आणि इतरांनी सर्वांनी अनपढ राहावं. ही बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच त्यांच्या संविधानाने संपवलेला. त्यामुळं
फडणवीस साहेब, तुम्ही हे ज्या पद्धतीने भाष्य करता ते अत्यंत दुर्दैवी आहे. दुसरं, आपल्याला माहित असेल की पहिल्यांदा हे जे सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रकरण आलं होतं ते 2004 मध्ये आलं होतं. ईव्ही चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश. अशाच पद्धतीने त्या आंध्र प्रदेशमध्ये उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला होता. त्यावेळेस त्या सुप्रीम कोर्टामध्ये 5 जणांचं बेंच म्हणजे 5 जजेस बसून त्यांनी एक मताने असा निर्णय घेतला की हे एससी आणि एसटीचे जे काही वर्ग आहेत ते होमोजिनस आहेत, म्हणजे एक संघ आहेत. आणि का एक संघ आहेत की त्यांच्यावरती झालेले अन्याय, सामाजिक अन्याय, त्यांच्यावरती टाकण्यात आलेला बहिष्कार, त्यांच्यावरती लादण्यात आलेली गुलामगिरी ही सर्व त्या असणाऱ्या लोकांमध्ये सारखी आहे. आणि किंवा बाबासाहेबांनी असं म्हटलं, बाबासाहेबांचं तुम्ही जर पुस्तकं वाचली तर बाबासाहेबांनी हा संपूर्ण वर्गाला डिप्रेस क्लास नावाने संबोधलंय. त्यांनी कधी अनुसूचित जाती असं म्हटलं नाही. अनुसूचित जाती हा शब्द पहिल्यांदा आपल्याला संविधानामध्ये दिसतो. त्यामुळे हा एक क्लास आहे, हा एक वर्ग आहे ज्याला पूर्णपणे अस्पृश्यताचे चटके बसले, अमानवी पद्धतीने या देशामध्ये त्याला राहावं लागलं. आणि हा संपूर्ण एक वर्ग असल्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण करता येत नाही. अशा पद्धतीचा निर्णय त्या 2004 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 जजेसने घेतला. आणि त्यानंतर आपण पाहतो की त्यानंतर 2010 ला पंजाबच्या हायकोर्टामध्ये सुद्धा एक केस आली उपवर्गीकरणाची. आणि त्याच्या जी केस आता सुप्रीम कोर्टामध्ये जिचा आदेश आला त्यात दविंदर सिंग वर्सेस पंजाब गव्हर्नमेंट याची हायकोर्टामध्ये जी केस आली त्याच्यामध्ये सुद्धा पंजाब हायकोर्ट असं म्हणालं की एक संघ लोक आहेत आणि त्यामुळं यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं उपवर्गीकरण किंवा सब क्लासिफिकेशन इंग्रजी म्हणतात तसं करता येणार नाही. हे झाल्यानंतर ही केस आता 1 ऑगस्ट 2024 रोजी 7 जजेसच्या समोर आली. त्याच्यात हे एक दुर्दैवी आंबेडकरी समाजातलं होतं. आणि याच्यामध्ये 6 वर्षाचे एक लीना तिवारी नावाच्या जजेसने याच्या विरुद्ध, त्या 6 जणांच्या विरुद्ध जजमेंट दिली. आणि असं म्हटलं की मी ज्या 5 जणांनी जजमेंट दिली आधीच्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसने ती मी मान्य करते आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा होमोजिनस एक संघ आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही. आणि आपले मुख्यमंत्री म्हणतात की आता हा निर्णय झालाय. हा निर्णय कसा झाला हे लक्षात घ्या. कर्नाटकामध्ये जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा तिथं असणाऱ्या मादिगा समाजाला खुश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिलं की तुमची जी ही मागणी आहे क्लासिफिकेशनची, सब क्लासिफिकेशनची, ती आम्ही लवकरच मान्य करू. आणि ही जेव्हा मागणी मान्य करू असं जेव्हा म्हटलं त्यानंतर आपण पाहतो की सुप्रीम कोर्ट लगेच उलट जजमेंट देतं. मला बाबासाहेबांच्या काळात एक गोष्ट आठवते की त्यावेळेस 1950 साली चंपकण नावाच्या वर्सेस मद्रास गव्हर्नमेंट, म्हणजे त्या काळामध्ये मद्रास नावाचं एक स्टेट होतं, यांची केस झाली, सुप्रीम कोर्टामध्ये आली. आणि सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला की शिक्षणामध्ये एससी आणि एसटीला रिझर्वेशन असू शकत नाही. आणि तेव्हा 1951 साली बाबासाहेबांच्या हातून या बाबासाहेबांच्या संविधानामध्ये पहिला घटना दुरुस्ती झाली. आणि बाबासाहेबांनी अनुच्छेद 15(4) मध्ये ती दुरुस्ती केली
आणि शिक्षणामध्ये सुद्धा सवलती असतील अशा पद्धतीचं संविधानामध्ये कलम 15(4) मध्ये बदल करण्यात आला आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेला तो आदेश रद्द झाला. आणि त्यानंतर काही लोकांनी बाबासाहेबांना असं विचारलं की बाबासाहेब, तुम्ही हे संविधानाचं मंदिर निर्माण केलं आणि ते तुम्हीच कसं उद्ध्वस्त करताय, बदल घडवताय. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, मी हे मंदिर तर बनवलं संविधानाचं, पण पुजाऱ्याने घाण करून ठेवली आहे. पुजारी म्हणजे कोण? सुप्रीम कोर्ट. आणि त्यामुळं ती घाण मला साफ करायला लागणार आहे. आज सुद्धा सुप्रीम कोर्टाने ही घाण केलेली आहे. आणि माझं म्हणणं आहे, या इथे खासदार आणि माजी मंत्री सोशल वेलफेअरचे चंद्रकांतजी हंडोरे, तुम्ही सुद्धा या संदर्भामध्ये संसदेमध्ये आवाज उठवला पाहिजे. आणि जे काही सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या विरोधी जो आदेश दिलेला आहे तो आदेश पारित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला मी सांगू इच्छितो, मगाशी या इथे सर्वांच्या वतीनं पय्यानंदजी बोलले, बनते पय्यानंद, त्यांनी जे सांगितलं ते असं होतं की 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये अशीच एक केस आलेली आहे आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने असं स्पष्ट सांगितलंय की SC ST मध्ये क्रिमी लेअर लावता येणार नाही. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलंय की SC ST मध्ये कलम 341 आणि 342 मध्ये एखाद्या जातीला ऍड करणं किंवा तिला वगळणं किंवा त्यांच्यामध्ये क्लासिफिकेशन करणं याचा अधिकार फक्त संसदेला आहे. मग हे असं असताना या देवेंद्र फडणवीसला कोणी अधिकार दिला हा महत्वाचा प्रश्न पडतो. त्यामुळं हे जरी किती बोलत असले तरी आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे, देवेंद्र फडणवीसने विधानसभेमध्ये भाष्य केलं होतं की मी 1 ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जयंतीच्या प्रित्यर्थ मी उपवर्गीकरण करणार आहे. परंतु आपल्या सर्वांच्या रेट्यापुढे, जनसंख्येच्या रेट्यापुढे, जन आक्रोशापुढे अजूनही त्या पठ्ठ्याने हे केलेलं नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की नांदेडचा हा मोर्चा बघितल्यानंतर नक्कीच देवेंद्र फडणवीसच्या पुरामध्ये धडकी पडल्याशिवाय राहणार नाही आणि तो मागे घेतल्याशिवाय राहणार नाही उपवर्गीकरण. परंतु म्हणून आपण स्वस्थ बसायचं नाही आहे, कारण कधी काय करतील अत्यंत षडयंत्री आणि घातकी आहेत. आपलं आज आपण ज्या पद्धतीने प्रगती करतो हे मनुवादानं बघवत नाही आहे आणि त्यामुळं ही मंडळी आपल्या प्रगतीला घोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा आपण सावध राहिलं पाहिजे. अनुसूचित जातीतल्या प्रत्येक जातीने आपल्या सर्वांनी एक संघ, एक दिलाने एकत्र राहिले पाहिजे. आज मला इथे आवडलं की या संयोजन समितीने चांगल्या लोकांना इथे बोलवलं, ज्यांनी उगाच कुठच्याही महापुरुषांवर, त्या कुठच्या जातीवर टीका केली नाही. कारण आपली लढाई आहे, ती आपली लढाई या सरकार बरोबर आहे. आपली लढाई कुठच्याही जाती बरोबर नाही. आज सुद्धा मातंग आमचे भाऊ आहेत आणि अनेक मातंग खांद्याला खांदा लावून आज सुद्धा आमच्याबरोबर काम करतायत. त्यामुळं हा जो प्रयत्न काही लोक करत आहेत त्यांच्यामध्ये, आपल्यामध्ये, तुम्ही असं समजू नका फक्त त्यांच्यामधलेच करत आहेत, आपल्यामध्ये सुद्धा काही करतायत. मुद्दामून या इथं असणाऱ्या महापुरुषांना त्यांच्या शिवागाला म्हणजे ते रिॲक्शन देतील. ते एक लक्षात घ्यावं. तुम्हाला मागच्या जालन्याच्या सभेमध्ये मी बघितलं, अत्यंत तीव्र पद्धतीने आपल्या लोकांनी रिॲक्शन दिली होती. बाबासाहेबांना त्यांनी शिवाय घातला. तुम्ही वेडे आहात का? बाबासाहेबांना आपण सूर्य समजतो आणि सूर्यावर तुटणाऱ्याची तुटकी कुठे येते?
त्याच्या तोंडावर पडते ना, मग कशाला तुम्ही काळजी करताय? आज जग बाबासाहेबांना माना लागलं. आज बहुजन नव्हे तर आज दिल्लीमध्ये आपण बघितलं बटा बामणाची पोरं सुद्धा तिथं जय भीम ठोकत होती. त्यामुळे तुम्ही कशाला काळजी करताय? या आता बाबासाहेबांनी केलेली क्रांती, बाबासाहेब दिलेला विचार आणि बाबासाहेबांनी केलेलं कार्य हे अमर आहे. किती कोणी प्रयत्न केला आणि किती बाबासाहेबांवर लांछनास्पद टीका करण्याचा प्रयत्न झाला तरी आता कोणीही बाबासाहेबांच्या कर्तृत्वावर, बाबासाहेबांनी केलेल्या कार्याबद्दल कोणी काही म्हटलं तरी जनता आता भारताची ऐकायला तयार नाही. किंवा जगामधले लोक, आज तुम्हाला कदाचित माहीत असेल की बाबासाहेबांची जयंती तुम्ही नांदेडला करता, त्या सोलापूरला तर मोठ्या पद्धतीने होते. अनेक म्हणजे गावागावात आपल्या जयंत्या होतात, महाराष्ट्रात होतात, देशात होतात. परंतु आज बाबासाहेबांची जयंती 150 देशांमध्ये होते. एवढा आज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जगाला वावत आहे. आणि त्यामुळंच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी तर तुम्ही बाबा म्हणता त्यांना, म्हणजे त्यांचे अनुयायी आहात पण त्यांचे पुत्र आहात. बाबासाहेबांचा विचार डोक्यात घ्या, कोणा विरुद्ध बोलू नका, सर्वांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. आजही आमचे हे 90% मातंग बांधव आपल्या बरोबर आहेत. जे 5-10% लोक या काही भडकाऊ लोकांमुळे बिघडले असतील त्यांना सुद्धा समजून सांगा. 1 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की बीडमध्ये एक दळवी नावाचा मातंग समाजाच्या मुलाला त्याच्या मालकाने अत्यंत वाईट पद्धतीने मारलं. एकही मातंगाचा लीडर गेला नाही. आमचा रिफल सेनेचा पुरुषोत्तम वीर जो जिल्हा अध्यक्ष आहे तो तिथं गेला. त्यानंतर त्याला सांगून मी सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला पाठवलं. त्याच्या बायकोशी बोललो, त्याच्या वडिलांशी बोललो. त्याला 4.25 लाख रुपये अॅट्रॉसिटीच्या वतीने मिळतात, ती मदत मिळवून दिली. त्याचं घरकुल सुद्धा आम्ही पास केलं. त्यामुळं हे आपलेच बांधव आहेत. आणि आज तर तुम्हाला माहिती आहे की आपली माणसं तर कुठच्याही मंदिरात जात नाही. हे मातंग समाजाचे लोक मंदिरात आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर त्यांना मारझोड होते, तेव्हा आंबेडकरवादी त्यांना वाचवायला जातात, ते लक्षात घ्या. आणि त्यामुळं हे आपण मोठ्या भावाची आतापर्यंत भूमिका घेतली आणि याच्या पुढे सुद्धा या मोठ्या भावाची भूमिका आपल्याला निभावायची आहे. आणि खऱ्या अर्थानं एससी नव्हे देशातला प्रत्येक माणूस आपल्याला बाबासाहेबांच्या विचाराची एकजूट करायचा आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी मोठी मन करा आणि मोठ्या मनाने कामाला लागा. एवढंच मी सांगतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, परंतु नांदेडकरांना, नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकाला मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या प्रति मंगल मैत्री कामना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. जय भीम. साहेब, एक फोटो घेऊयात सर्व नेत्यांची. सर्वात आधी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन.